ते सुचेलच झाले तेव्हा आकाशाने जाते काही काळजी करू नका कंसाच्या बंदीचे वसुदेव देवीच्या पोटी मी आठवतं धारण करेल तो दुसऱ्याचा नाश करून मोक्षाचा सांभाळ करेल बोल पुंडलिकाचे हरी विठ्ठल. अरे हो आल्या माझ्या लक्षात आपल्या सगळ्यांनी पेंड्या सुदामा यांचा अद्याप करता नाही त्यांना आपल्या बाळ खाऊया. अरे पेंड्या अरे सुदामा अरे देवालो देऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती घेऊन मुरली हाती स्वर कान्हावर पडती स्वर कान्हावर पडती पेद्या सुदामा नदी स्वर कान्हावर पडती पेद्या सुदामा नदी त्यांच्या काळात जातात आपल्या बापाने काय जातात पण देवाने अडवायला सांगितलंय ना अडवायला पाहिजे पण त्याला आपण झोकलं पाहिजे पण मी आतून नाही आणलाय अजून पहिला अरे झोपलं पाहिजे म्हणतोस ना मी काय त्याला तुला कुठलं नाही तर मिळाल्या झोपलं नव झोपलं पाहिजे म्हणजे कुठेतरी लपलं पाहिजे लपलं पाहिजे आता लपणार कुठं रे दिसताय का तुझ्या काय काय सहा बाबा वर काय सहाय लपणार का इकडे काय लपणार का मला मी जनावरच दिसतोय बा पोपटी हाय झोपीत नको पाहिजे व्हायचं ठीक आहे तू श्रीकडे काय लपणार दिसताय का बघा मला आठवलं तुला तिकडे बघ इकडे बघू इकडे क्रिस्टी हा कोणाकडून उडवायला काय बोलतो नांबा उडवायला हा काय आणलं त्याला चोरे पण कुठले की त्याला दगड आहे दगड अरे होय पण चांगलं काय आणलं सांगतो का हा दगड हा इथे ठेवायचा आणि त्याच्या पाठी मी नोकणार त्याच्या पाठी तू नोकणार आणि माझ्या पाठी तू नोकायचं म्हणजे आपण मला दिसणार नाही त्याच्या मागे तू नोकणार आणि तुझ्या मागे मी नोकणार अरे तू केवढा मी केवढा कुठे वाटतं पहिला दुकानचा दगड केवढा आहे लय मोठा बरं लपूस लपूया लप तू लपतील ना आता तू लप पण मी लपतो
आपण असला म्हणून काय एवढा मोठा दिसत असू दे असू दे. बरं मी काय म्हणतो गवळणी अडवायचे आहे तुला जमल काय काय मग आता काय करायचं तुला जमणार नाही गवळणी किती 1600 आपण मला तरी बोलवाय लागेल. बघ कोण येतोय का बघ. वाकड्याला बोलूया. होईल ना तू बोलवलं ना बघ. मी बोलू मग वाकड्याला किती आले वाकडे. पण त्याचा आपला नाही. भरपूर आहे. अरे येतोस काय कशाला कशाला नको तू ये असं म्हणतो साला बघ. ये अरे रे गड्याला घोटाळा झाला. अरे रे गड्याला घोटाळा झाला. या मध्यान रात्रीला या मध्यान रात्रीला त्याला तिच्या आम्हाला कशाला बोलू मग त्याला विचार. तू सांगतो त्याला विचार तू सांग त्याला विचार. राहू दे. हा कोण आणला हा तुला माहिती ना. अरे ह्याचा पोरगा त्याचा मुलगा. मग त्याला त्याचं कोण एवढे दिवसामध्ये त्याला पोरगा पण आला. तुला बोलूनच नाही वाटतं बारशाला. मला बोललेलाच नाही का. मग तेव्हा तुला माहिती ना हा त्याचा पोरगा. मग त्याचा मुलगा तुझ्या पण कसा आला. माझ्या पाठी कसं अरे त्याच्या बायकोनं डब्यातून गेलो होतं त्याच्या जवळ खायला मला काय माहिती काय विचार त्याला काय दिलं होतं. काय दिलं होतं माहिती अरे पण माझ्या बायको तुला का गेला बायको माझी तुला का देला तू माझ्याकडे दिला तुझ्या घराजवळ येत होतो होय काय तेव्हा हा काय म्हणतो मी पण येतो होय काय घेऊन जा काय होतं ना खरवस होता खरवस होता उघडून बघितला नाही तुला आता घ्यायला द्यायचा. खरवस कसा भूक लागली काय माहिती अरे काल गड्या गंमत झाली माझी काली कोंबडी पालक झाली तिला रे गड्या
खरवसा संबंध कुठे येतोय होय हा बाबा मग त्या कोंबडीन शीट टाकला ती शीट बायको टाकाय गेली असेल ती तुला देणार असेल म्हणजे डब्यात का दे भांडाय असेल म्हणून डब्यात टाकाय गेली असेल तर तुला पण काय सांगायचं काय ते हा मग सांगायचं तरी तिला टाकून बघितली ना शीट कोणतरी खातो काय तरी गुरुवा खारट का लागली बरं ठीक आहे म्हणतो कृष्णदेवाने आपल्यावर कामगिरी सोपवलेली आहे काय म्हणताव काय 1600-360 गोपिकांचा मेळा मेळा म्हणजे अशा गोलगोल जातात ना गोल मेळा मथुरेच्या बाजाराला चाललाय म्हणजे गवळणकडे आहेत पुढे गवळण बघ ह्या घाटाने गेले हा घाटाने गेले आपल्याला ह्या घाटाने जायला लागेल ती खोपटी आहे तिकडे खोपटीच्या बाजून जायचं खोपटी जायचं नाही बाजून जायचं जाऊया चला मग मला सांगितलं तुम्ही हो पुढे आणि तुम्ही पुढे मागे होतो अरे सावध जायचं गवळणीला दिसलं नाही पाहिजे सांगायचं कधी मी काय म्हणतो बोल ना तुला मंगाशी विचारायचं राहिलं त्याला नाही तुला विचारायचं त्याला तू आणलं पण त्याचं नाव काय तर बोललास नाही पण त्यानं मला पण सांगत नाही नाव मला काय आहे काय बाबा त्याचं नाव काय माझं नाव मोय नाव काय पावसाळ्यात मोये केलं मी आला कसा नाही रे सगळी त्याला मोया मोया म्हणतात हा मोये मोये म्हणतो काका पोये पोये हे प्रभू हरे राम कृष्ण गोविंद हे काय झालं काय झालं काय झालं अरे ही कोण तू कुठं आहे हो तू आज कुठे दिसला हा घरी आहे घाबरायचं काय म्हणजे काय प्रेम करणार आम्हाला घाबरायचं काय आपण किती दिवस प्रेम करा बोलवलं नाही तू एकसारखा मागे चाललाय मावशी हा कोण ग आपल्याकडे जो फुगेवाला तो तोच कर का केवढं ग आपलं बोला राशी राशी नक्की
काही त्याच्यासाठी आणलं पारितोषिक आहे. महेश पडकले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिलीप गावडे यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे हा तुझा माझा मोठा मोये तुला असं वाटत नाही. कमी जेवतो वेगवेगळा एकटाच खातो त्याला काय भेटतच नाही खायला. धन्यवाद. तसेच दिव्या निलेश भाकरे यांकडून सुपुस्तकाच्या मदतीसाठी 100 रुपये आले. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे तुला बापूस काही खायला बिला देत नाही का? मग असा का तू असा प्रकार झाला माझा. पण हे कोणाचं घातलं सफर बाबाचं. अरे अंग वाढत नाही म्हणून हे घेतलं आम्ही. नाही नाही बाबा दिसतोय भीती वाटणार. बरं मला सांग तुम्ही कोण? आम्हाला ओळखले ना आम्ही काय ओळखलेलं नाही. मागापासून विंचू भाऊने म्हणून झाला आता इथे तो कोण अजिबात नाही ओळखलं. म्हणता होतंय का नाही जा सांग कोण का तू ओळखलेच ना जा सांग. अरे तू कोण आहे? कोण आहे तू? आमच्या वाड्यावरती काय करतोस? गॅस सोडू नको. मग गॅसच म्हणणार हे कसं नक्की बरोबर का नाही? इकडनं सावट आला. दिव्या निलेश भाकरे यांकडून प्रेझेंटचं सगळं सुपुस्तकाच्या मदतीसाठी 201 पारितोषिक आले. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे नेल्या प्रेझेंटचे सगळे पैसे प्रेझेंटचे सगळे पैसे देवाने आम्हाला हुकूम दिलेला आहे. गवळीने अडवायचंय आणि कोकुळात आणायचं. अगं चंद्रा कोणाला सुधरा कोणाला पैसा आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार. तिसऱ्या रस्त्यावर पण सबन नुसताना कामटा टाकली नाही. कायदा बी जायचा आहे. काय कायदा सांग. सांगू काम सांगतो. हे असं राहा मला कायदा सांगतो. ऐकणार आहे का? हुकुम देवांचा कायदा भेंड्या सुदामाचा. हुकुम देवांचा कायदा भेंड्या सुदामाचा. रस्त्यावर हे का बंद करावा कायमचा. रस्त्यावर हे का बंद करावा कायमचा. हुकुम देवांचा कायदा भेंड्या सुदामाचा. रस्त्यावर हे का बंद करावा कायमचा. रस्त्यावर हे का बंद करावा कायमचा. यांच्या कायद्याने किंवा यांच्या हुकमाने आपण काय बसायचं नाही बघ. आपण दमल्या म्हणून 5 मिनिटं बसूया. कशा का बसत ना चला तू बस. बसा काय म्हणल्याचा हाय वळटा याला आणला चिवा आणि सांगतो वळटा. याला माहिती आहे का साहित्य सबन इथे करतो. अरे बोलतोस काय आवडतोस माझ्या पाठण्याशी काय चला जाऊ घाबरतो बघायला नाही आपण भाऊ न म्हणते सांगतो बघायचा तुम्ही आले कशा एवढी त्याला भेटतो ना मी घाबरणार नाही.
किस्साबाई अरे गेल्या मी 6 महिने बसत नाही 6 महिने उठत नाही. सांगतेस काय? 6 महिने बसत नाही 6 महिने उठत नाही बाकीची कामं कशी करते? अरे सगळी 6-6 महिन्याने करते. सगळी 6-6 महिन्याने करते. 6-6 महिने करते. हा म्हणायचं तरी काय हिला? बसवायला लागणार. बसवायला लागलं असेल सामान तर बसवतोस बसवत. काय? तू बसवतोस? अरे वा सगळे घाबरे. मी बसवला नाही झाले का? पण ती मोड आहे. मदत नाही तू घाबरतो काय आता आपण जाऊया किशोरदेवांना पाठवूया. होय ना? चला मग. अगं राधे कृष्णाचे अवतार ते आहेत तुला माहिती आहे का? आता आपण सांगितलं ते कसे कळणार? मग विसरलीस कागला देवचनाला भटराणी करणार होतो त्यावेळेला. विसरलीस कागला देवचनाला भटराणी करणार होतो त्यावेळेला.